कुछ पाने के लिए जो कुछ खोया था वही जो कुछ बहुत कुछ है मेरे लिए। और दुनिया वाले जिसे सिर्फ मेरा दोस्त कहते हैं ना, वो सिर्फ मेरा दोस्त ही नहीं सब कुछ है मेरे लिए। तेरे नाल इश्का मेरा, तेरे नाल इश्का मेरा लगदा इबादत वर्दा, तेरे नाल इश्का। कुछ पाने के लिए जो कुछ खोया था वही जो कुछ बहुत कुछ है मेरे लिए। और दुनिया वाले जिसे सिर्फ मेरा दोस्त कहते हैं ना, वो सिर्फ मेरा दोस्त ही नहीं सब कुछ है मेरे लिए। तेरे नाल इश्का मेरा, तेरे नाल इश्का मेरा लगदा इबादत वर्दा, तेरे नाल इश्का। नमस्कार मित्रांनो, आपण त्याचं प्रिव्ह्यू पाहिलाच असेल ते प्रिव्ह्यू कसा आवडला नक्की कमेंट सांगा मित्रांनो. तर आज आपण म्हणजे स्पेशल इंस्टाग्राम ट्रेंडिंग कुठे चालू होते, आता बेस्ट फ्रेंड राहतात ते आपण एकदम खतरनाक आणेल तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये पाहिलाच असेल. तर काय करायचं मित्रांनो, जो म्हणजे आपला मित्राचा फोटो एक काढून घ्यायचा, म्हणजे तुमच्यापाशी असं रेडीमेड तो पण घेऊ शकता, असं नाही तर काढून घ्यायचा आणि त्याच्या व्हिडिओ तयार करायचा मित्रांनो. एकदम सिंपल स्टेप आहे मित्रांनो, फॉलो केल्यावर तेव्हा समजेल, बाकी काही नाही. तर हजारांना वेळ घालवता आजच्या व्हिडिओला चालू करूया. पाहू शकता जे आपलं VPN आहे, सिक्युअर VPN आहे, ते कनेक्ट करून घ्यायचं. कनेक्ट केल्यानंतर पाहू शकता मी असं कॅपकट ओपन करतो. ओपन केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन करायला दिसेल. तर पाहू शकता मी आता सेव्ह केला तो झालताच. तर काय करायचं, न्यू प्रोजेक्टवर टच करतो मित्रांनो आणि इथून तुम्हाला फोटो दिला आहे एक, म्हणजे एक्झाम्पलसाठी मी दुसऱ्याचा इंस्टाग्राम उचलला आहे. हा घेतला मी फोटो घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, खाली एवढे सारे ऑप्शन भेटतात. तुम्हाला काय करायचं, इथून तुम्हाला ॲक्सेप्ट रेशो म्हणून भेटणार, तो टच करायचा. टच केल्यानंतर ना 9:6:2 हा घेऊन घ्यायचा, बॅक घ्यायचा, राईट करून घ्यायचं आणि इथून तुम्हाला फोटो टच करायचा. इथे फुल सिंक करून घ्यायचं थोडंसं एवढं, आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे, हे करायचं. आपलं काय करायचं मित्रांनो, फोटो फुल सिंक केल्यानंतर ना ॲड ऑडिओ करायचा, एक्स्ट्रा ऑडिओ करायचं मित्रांनो. खाली दिसते तुम्हाला ऑप्शन, आणि इथं पाहू शकता प्रिव्ह्यूचं सॉन्ग थोडंसं बंद करतो मी, त्यात येऊन देईन. हा एक आहे, हा व्हिडिओ तुम्हाला प्रिव्ह्यूमध्ये दिलेला. पाहू शकता ह्याचा ॲड करून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्रा ऑडिओ म्हणजे खालचा जो ऑडिओ असतो त्याचा बॅकग्राऊंड नॉईस म्हणजे साऊंड असतो सॉरी, तो येऊन जाणार ह्याच्यात आपोआप. आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फोटो टच करायचा. इथून वळताना तुम्हाला माहीतच असेल कसा वळा लागतो. फोटो टच केल्याबरोबर समजून जाईल तुम्ही कसं वळणार. आता एवढं झालं मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, बॅक घ्यायचं. बॅक घेतल्यानंतर ओरली जायचं मित्रांनो, ॲड ओरली करायची आणि इथून तुम्हाला जो व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर ना तो सॉन्ग हे करून घ्यायचं मित्रांनो. थोडासा जो प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो थोडा लो करतो आणि जो सॉन्ग बंद केल्यानंतर ना बॅक घेतो. बॅक घेतल्यानंतर ना सॉन्गवर टच करायचं मित्रांनो आता, आणि इथून तुम्हाला बीटवर टच करायचं. बीटवर गेल्यानंतर थोडं समोर यायचं मित्रांनो. पाहू शकता इथं पहिला बीट लागला मित्रांनो, हे समजून घ्या. सेकंड इथं लागला आहे, थर्ड इथं लागला, फोर्थ इथं लागला, 6 इथं लागला, 7 इथं लागला मित्रांनो, 8 इथं लागला. एवढं झाल्यानंतर 8 बीट दिल्या ते व्हिडिओमध्ये. आता काय करायचं, बॅक घेतल्यानंतर फोटो टच करायचं. जिथपर्यंत बीट आहे तिथं घ्यायचं, मधात टच करायचं आणि जिथपर्यंत बीट बरोबर सेंटर लावायचं. आणि इथून तुम्हाला खाली ऑप्शन भेटतात स्प्लिट म्हणून, तो घेऊन घ्यायचा. टच केल्यानंतर थोडं समोर यायचं, डबल बीटवर जायचं, स्प्लिट करून घ्यायचं. एवढं सिम्पल स्टेप मित्रांनो, ते फॉलो करून समोर ओढूया आपण. पाहू शकता मी करून घेतो. एवढं केल्यानंतर फॉलो केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पाहू शकता हे झालं आहे. आता जिथं मानाचे त्यांना दिसतं तिथं टच करा, एकच जागी कुठेही करा. आणि इथून तुम्हाला ओवरली, कॅमेरा, लाईट इफेक्ट, ब्लर, ग्लिच एवढे सारे ऑप्शन भेटून जाईल. तुम्हाला लाईट इफेक्टवर टच करायचं आणि इथून तुम्हाला फ्लॅश म्हणून भेटणार, तो ऑप्शन घेऊन घ्यायचा. तर लोडिंग होईल तुमच्या ह्याच्यात, माझे लोडिंग झालंच आहे पहिले. आणि इथून तुम्हाला रेशो म्हणजे जे लेंथ आहे त्याची वाढलेली दिसेल. तर काय घ्यायचं, 0.1 सेकंडवर घ्यायचं आहे आणि इथून राईट करून घ्यायचं. डबल त्या जिथं आपण इफेक्ट लावला तिथं टच करायचं आणि वरती अप्लाय टू ऑल भेटत असेल तो टच करून घ्यायचा, म्हणजे सगळ्याला इफेक्ट लागला असं समजून जा. लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पहिले फोटो टच करायचा. पहिल्या फोटोवर टच केल्यानंतर इथून ॲनिमेशन दिसत असेल, ॲनिमेवर टच करायचं. आणि इथून कॉम्बोमध्ये गेल्यानंतर मित्रांनो पहिला भेटेल इफेक्ट आपल्याला झूम 1 म्हणून, तो झूम 1 घेऊन घ्यायचा. आपोआप परफेक्ट इफेक्ट लागून देईन त्याला, बाकी सोडून द्या.
आणि दुसरा फोटो टच करा मित्रांनो. दुसरा फोटो गेल्यानंतर ना डबल ॲनिमेशन जायचं, मग कॉम्बोमध्ये जायचं आणि ह्याच्या बाजूला झूमच्या बाजूला भेटणार स्केच आणि डिस्ट्रॉय म्हणून घेऊन घ्यायचा. डबल त्याला तर हात समोर यायचं, ॲनिमेशन जायचं, कॉम्बोमध्ये जायचं मित्रांनो यावेळेस पण. आणि इथून तुम्हाला स्क्रोल करायचं थोडंसं. आता स्क्रोल केल्यानंतर ना तुम्हाला बाउन्स वन भेटून जाईल. बाउन्स वन भेटल्यानंतर ना राईट करून घ्या. राईट केल्यानंतर डबल तुम्हाला काय करायचं, समोर यायचं, समोरचा फोटो टच करायचा, ॲनिमेशन जायचं, कॉम्बोमध्ये जायचं मित्रांनो. तुम्हाला इथं स्लाईड अँड व्ह्यू भेटत असेल, स्लाईड अँड व्ह्यू ह्या घेऊन घ्यायचा आणि समोर यायचं. तर काय करायचं मित्रांनो, समोरचा आला फोटो मोठं बीट दिसत असेल, मोठं बीटवर ॲनिमेशन जायचं, कॉम्बोमध्ये जायचं आणि इथून तुम्हाला पेंडलम 1 आणि समोरच्या फोटोला पेंडलम 2 असं ऑप्शन भेटून जाईल जवळपासच. एवढं झालं तर मित्रांनो आता काय करायचं पाहू शकता. इथून थोडंसं ॲनिमेशन गेलो, कॉम्बोमध्ये डायरेक्ट मी समोरासमोर घेतलं. इथून तुम्हाला वेव अँड स्लाईड असं ऑप्शन भेटेल, तो घेऊन घ्या समोर. आणि डबल काय करायचं, इथून डिस्ट्रॉय लेफ्ट नाही तर राईट घेतलं तरी चालेल आणि आपला व्हिडिओ कम्प्लीट होऊन जातो. कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुम्हाला बॅक घ्यायचं. बॅक घेतल्यानंतर ना इफेक्टवर टच करायचं. इफेक्टवर टच केल्यानंतर ना व्हिडिओ इफेक्टवर जायचं आणि इथून ट्रेंडिंगवर तुम्हाला दिसणार डायमंड झूम पण भेटणार. तो घेऊन घ्यायचं इथपर्यंत पहिल्या भेटेल तिथपर्यंत एवढं सोंग घ्यायचं. डबल व्हिडिओ इफेक्टवर जायचं, व्हायब्रेशन फ्लॅश म्हणून भेटणार, तो सगळ्याला लावून घ्यायचा मित्रांनो, हे लक्षात ठेवा. एवढं झालं मित्रांनो आता डायमंड झूम काय करायचं, बॅक घ्यायचं. पहिले ओलीमध्ये जायचं, जे ओली ॲड केली ते डिलीट करून टाका आणि डबल ॲड करा. तर तुम्हाला एक फोटो दिला पाहू शकता, हा फोटो आहे तो ॲड करून घ्यायचा आणि थोडं झूम करून घ्यायचा मित्रांनो, पाहू शकता. हा फोटो आहे ॲड करून घेतला, थोडं झूम केला. एवढं झालं, जिथपर्यंत शेवटपर्यंत वळून घेतला. आता वळल्यानंतर बॅक घ्यायचा. आता इफेक्टवर जा मित्रांनो. इफेक्टवर काय करायचं, डायमंड झूम लावला त्याला टच करा, ऑब्जेक्टवर जा, ऑल व्हिडिओ सिलेक्ट करा, डबल दहाच त्याला बॅक घ्या, ऑब्जेक्टवर जा, व्हायब्रेशन फ्लॅश निवडा, ऑल व्हिडिओ टच करून, म्हणजे सगळ्याला व्हिडिओ लागला. एवढं झालं तर डबल व्हिडिओ व्ह्यूवर जा. व्हिडिओ व्ह्यूमध्ये गेल्यानंतर थोडं स्क्रोल करा खाली आणि लीक 1 दिसेल तो घेऊन घ्या. डबल त्याला शेवटपर्यंत वळून घ्या मित्रांनो. शेवटपर्यंत वळल्यानंतर ऑब्जेक्टवर टच करा, ऑल व्हिडिओ सेट करा आणि बॅक घ्या. बॅक घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आता इथे पाहू शकता, फिल्टरवर जा. फिल्टरवर गेल्यानंतर फिल्टर लाईव्हमधून निवडून घ्यायचं. ब्लेरिन, बॅड बनी हा घेतला तरी चालेल, बॅड बनी घेऊन घ्या तुम्ही आणि हा शेवटपर्यंत वळून घ्या. एवढं सिम्पल स्टेप्स झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला वरतं पाहू शकतो, तुम्हाला ॲरोमध्ये दाखवतो एक्सपोर्टचं बटन हे दिसत असेल. हे एक्सपोर्टचं बटन दाबल्यानंतर ना आपल्या गॅलरीमध्ये व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल. तर एवढं झालं मित्रांनो. व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट सांगा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.